नमस्कार, मी आशिष जाधव. टू द पॉइंट मध्ये तुमचं स्वागत आहे. अमेरिकेतली फोर्ब्स मॅगझिन दर ठराविक महिन्यांनी आपला अंक जारी करते आणि त्यामध्ये जे इनोव्हेटर्स आहेत, ज्यांनी काही नवीन केलेलं आहे, जे काही उद्यमशीलतेवरती करू पाहत आहेत, ज्यांच्याकडे नव्या आयडियाज आहेत, ते ते एक्सप्लोअर करतायत, अशांची यादी किंवा त्यांना त्या मॅगझिन मध्ये स्थान देते. अशाच फोर्ब्सच्या मॅगझिन मध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या एका खेडेगावातले दोन तरुण आपल्या सोबत आहेत. खरं तर हे तरुण जोडपं आहे, नवरा बायको आहेत. पंकज महल्ले आणि श्वेता ठाकरे महल्ले उच्च शिक्षित आहेत, पण शेतकऱ्यांसाठी खास करून जो कोरडवाहू पट्ट्यातला खरीप पिकाचा जो शेतकरी आहे, कोरडवाहू शेतकरी, त्याच्यासाठी पीक काढणीनंतर त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. कारण तो बी बियाणं पेरतो, पीक काढतो आणि पीक काढल्यानंतर त्याची अग्निपरीक्षा सुरू होते. एक तर देणीदाराची खूप देणी त्याला द्यायची असतात. ते करत असताना त्यांना आपला कृषी माल किंवा शेतमाल कसा विकायचा, काय विकायचा, विकत असताना ज्या समस्या येतात त्यांना कसं सामोरं जायचं, महत्वाचं म्हणजे त्यांना खरेदीदार कसा मिळवून द्यायचा, ही जी विवंचना असते त्यातून सोडवणूक करण्याचं काम सध्या छोट्या प्रमाणात, पण आता झेप घेतलीच आहे, तर ती खूप उंच घेतली जाणार आहे. आणि म्हणूनच फोर्ब्स मॅगझिननं त्यांचा गौरव केलेला आहे, त्यांचा सन्मान केलेला आहे, त्यांना त्या मॅगझिन मध्ये फोर्ब्सनी स्थान दिलेलं आहे. तर असेच पंकज ठाकरे, सॉरी, पंकज महल्ले आणि श्वेता ठाकरे महल्ले, म्हणजेच पंकज श्वेता महल्ले आपल्या सोबत आहेत. तुमचं स्वागत आहे पंकज श्वेता. मी मुद्दामून ही सुरुवात यासाठी केली की मला तुमच्याकडनं तुम्हाला जे भविष्यात करायचं आहे ते बरंच काही काढून घ्यायचं आहे. पंकज, मी श्वेतापासून सुरू करतो कारण लेडीज फर्स्ट. यस, श्वेता, मला सांग की हे सगळं कसं जुळून आलं. म्हणजे एक तर प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे की फोर्ब्स मॅगझिन मध्ये नाव येणं, पण त्याचबरोबर फोर्ब्स मॅगझिन मध्ये नाव आल्यानंतर आता खऱ्या अर्थानं जबाबदारी वाढली आहे. नेमकं तुमच्या कामाचं स्वरूप काय आणि फोर्ब्सनी काय बघितलं? अ, सर्वात पहिले म्हणजे खूप अभिनंदन तुमचं की तुम्ही असा विचार करताय. म्हणजे एक सामान्य शेतकरी ज्याला हजार समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्या कशा सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गाने तुम्ही चालता आणि त्याच्यातही तुम्ही किती जास्त लोकांवर त्याचा इम्पॅक्ट करू शकता, ही गोष्ट मला वाटते फोर्ब्स सारख्या मॅगझिननी घेतली आहे. आणि त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचा हा दृष्टिकोनच हा आहे की अशा लोकांना ज्यांनी जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांच्या उद्योगातून केला आहे, त्यांच्या नाविन्यपूर्ण विचारातून केला आहे, अशांना ते समोर आणतात. आता ग्रामहित काय, तर ग्रामहित असा एक प्लॅटफॉर्म आहे जो शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री व्यवस्था, त्यांची साठवणूक व्यवस्था आणि त्या साठवलेल्या मालावर कर्ज मिळवून देणं, अशा ह्या तीनही गोष्टी एका प्लॅटफॉर्मवर आणून शेतकऱ्यांच्या एकदम सिंपल त्यांच्या मोबाईल ऍपवर एका सिंगल क्लिक वरून त्यांना अवेलेबल करून देतात. त्यांना फक्त त्यांची पूर्ण विक्री व्यवस्थेत सामील होणं तर सोपं झालंच आणि त्यांच्यामुळे त्याच्या इन्कम मध्ये पण वाढ झाली. मला वाटते हाच एक दृष्टिकोन जो आहे तो फोर्ब्स मॅगझिनने हेरला असावा आमच्या कामातला. क्या बात आहे. पंकज महल्ले आपल्यासोबत आहेत. पंकज, या. मला माहिती आहे की ग्रामहित ही तुझी आणि तुझ्या बायकोची म्हणजे श्वेताची कंपनी आहे, पण त्याचसोबत आता अनेक जण जोडले सुद्धा गेले आहेत, कारण तुमची चैन ही मोठी होते आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये जर का मी असं विचारलं की कोरडवाहू पट्ट्यातला, आता कशाला आर्णी तालुक्यातलाच यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी आपण घेऊया, त्या शेतकऱ्यांना आपल्या 10 एकर किंवा 5 एकर शेतामध्ये सोयाबीन काढला असेल आणि तो सोयाबीन जेव्हा काढणीला आला तेव्हा तुमचं काम सुरू होतं. तर असा एखादा केस स्टडी मधला जर का एखादा शेतकरी असेल की जो तुमच्याकडे अप्रोच झाला की भाऊ मी इतका सोयाबीन पेरलाय, सोयाबीन इतका इतका होऊ शकते याचा मला अंदाज आहे, आणि निघाल्यावरती काय तुमची मदत असेल तर ती मला जर का घ्यायची आहे तर मी तुमच्यापर्यंत कसं आलं पाहिजे, कोणत्या कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे, प्लस तुम्ही मला काय देणार आहात. आणि हे जे ग्रामहित जी कंपनी आहे ती तर मग कंपनी आहे आणि कंपनी लुबाडते असं आम्ही ऐकून आहोत, तेव्हा तुम्ही आम्हाला काय वेगळं करणार आहात, त्यानं तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? बिलकुल. सर्वात महत्वाचा विषय असा याला धरून आहे की जेव्हा एखादा शेतकरी आम्हाला अप्रोच करतो की माझ्याकडे फॉर एक्झाम्पल 10 क्विंटल सोयाबीन आहे, पण मला आता ते विकायचं नाहीये,
तिथून आमची खऱ्या पाहिलं तर सुरुवात होते. कारण आता सध्या सगळ्यांचं शेतमाल निघलेला आहे, सगळ्यांचं सोयाबीन निघलेलं आहे आणि मार्केटमध्ये भाव पडलेले आहेत. पण याची मला थोडीशी खात्री वाटते की 3 ते 4 महिन्यानंतर हे भाव बऱ्यापैकी 1000-1500 वाढतील. असा शेतकरी जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो की आमचे जे नियरेस्ट वेअरहाऊस आहे तिथे तुम्ही आपला शेतमाल घेऊन जा आणि तिथे तुमचं रजिस्ट्रेशन होईल. एका दिवसामध्येच तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि सगळ्या गोष्टी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ऍक्सेस मिळून जाईल. मोबाईल ऍपवर तुमची स्टोरेज पावती तुम्हाला मिळून जाईल आणि विशेष म्हणजे त्यांनी जे काही शेतमाल तिथे घेऊन आलात त्या शेतमालाचं सायंटिफिक क्वालिटी अनालिसिस केल्या जाते, ज्याच्या आधारावर भाव निश्चिती जी आहे ते ठरलेली असते. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित झालं, पण अजूनही गेल्या 75 वर्षामध्ये ही जे शेतमाल भाव ठरवण्याची जी पद्धत आहे ती इन्फॉर्मल आहे आणि इन्फॉर्मल जेव्हा एखादी व्यवस्था असते त्यावेळी डॉमिनंट प्लेयर नेहमी एक्सप्लॉइट करत असतो आणि हे आपल्याला सर्वत्र दिसून येते. म्हणूनच आम्ही जाणीवपूर्वक शेतमालाची भाव निश्चितीची जी प्रक्रिया आहे ती सायंटिफिक केली. दुसरा जो भाग आहे, जेव्हा शेतकरी तिथे शेतमाल ठेवतो त्याला क्वालिटी अनालिसिस रिपोर्ट प्लस तारण तारण स्टोरेजची रिसिप्ट मिळते आणि त्या रिसिप्टच्या आधारावर जेव्हा तेव्हा त्या शेतकऱ्यांना असं वाटलं की मला आता थोडे पैशाची गरज आहे, कारण की कोणाची उसनेवारी घेतलेली आहे त्यांना परत करायचं आहे किंवा रब्बी हंगामातले काही बियाणं खत बी बियाणं घ्यायचं आहे. अशा वेळी मला ती पैसे गरजेचं आहे आणि ते मला मिळू शकते का? तर त्यासाठी त्या शेतकऱ्यांना पुन्हा सेंटरवर येण्याची गरज नाही. आम्ही या सेंटरला विलेज ट्रेड सेंटर असं म्हणतो, कारण एका गावामध्ये आमचं असं अंडरस्टँडिंग आहे की जवळपास 3 ते 4 करोड रुपयाचं दरवर्षी पीक निघतं आणि मग ते का नाही असं तुमचं जर वर्ल्ड ट्रेड सेंटर असेल तर माझ्या गावात विलेज ट्रेड सेंटर का नसावं? म्हणून त्याला धरून आम्ही विलेज ट्रेड सेंटर असं त्याला नाव दिलं. तिथे हा शेतकरी आपलं शेतमाल साठवतो आणि साठवलेल्या मालावर घर बसल्या क्रेडिटचा ऍक्सेस करतो, लोनचा ऍक्सेस करतो. त्याला पुन्हा जायची गरज नाही. रिक्वेस्ट केल्याबरोबर 24 तासाच्या आत त्याच्या अकाउंटवर त्याला जे मिळणारं जे क्रेडिट आहे त्याच्या अकाउंटवर जमा होतं आणि त्याची त्यावेळची ती गरज भागते. खास करून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की आपल्याकडे जेव्हा भाव पडतो त्याला आपण डिस्ट्रेस सेलिंग म्हणतो, हे सगळीकडे दिसते. ह्या 2 सुविधेमुळे साठवणुकीची सुविधा आणि त्याला पैसे मिळाल्यामुळे तो ही होल्डिंग कॅपॅसिटी वाढते शेतकऱ्याची आणि तो 3 ते 4 महिने ठेवल्यामुळे त्याला सीझनल प्राइस गेन जे आहे, वाढीव भावदर मिळण्यासाठी सोपं होतंय. पंकज, इथे एक प्रश्न हा एक महत्वाचा आहे की कोरडवाहू शेतीवरती अभ्यास करताना जसं तू म्हणालास हीच एक मोठी समस्या असते की शेतकरी मोठा असू दे छोटा असू दे, ज्याचं पीक जेव्हा काढणीला येतं ना तेव्हा त्याची देणी ही अगदी तोंड वासून उभी असतात. म्हणजे देणीदार सतावत असतात की तुम्ही बी बियाण्यासाठी पैसे घेतले, पीक फवारण्यासाठी पैसे घेतले, खतासाठी पैसे घेतले, ती आमची देणी द्या आणि मग तुमचा माल तर तयार आहे, तुम्ही तो आहे त्या भावामध्ये विका आणि आमची देणी चुकती करा. म्हणजे त्याच्याकडे ती होल्डिंग कॅपॅसिटी तशी नाही. म्हणजे गोदाम असेल, घरातही जागा असेल, पण तो आपला माल न विकता ठेवू शकणे म्हणजे का, तर त्याला देणी द्यायची असतात. माल विकले की त्याच्या हातात पैसे येतात. तर या समस्येतून सोडवताना जर का एखाद्या शेतकऱ्याने तुम्हाला असं सांगितलं की भाऊ माझा माल जेव्हा जाईल तेव्हा जाईल, पण मला आता जी नड आहे किंवा जी गरज आहे काही देणी द्यायची आहे, त्याच्यासाठी मग असं काही तंत्र विकसित केलेलं आहे का? कोणी तुम्हाला क्रेडिट देतं का किंवा पतपुरवठा करतं का, की तुम्ही तुमच्याकडनं त्यांना देता का, तर ते तुमच्याकडे आलेत म्हणून शेतकरी? कसं मेकॅनिझम तयार केलंय? ह्याच्यामध्ये आम्हाला ही तर माहित आहे की त्यांची पैशाची गरज असते त्यावेळची. म्हणून इनहरंट पार्ट या आमच्या पूर्ण मॉडेलचा आहे की स्टोरेज, पोस्ट हार्वेस्ट क्रेडिट आणि मार्केट लिंकेजेस. ह्या तिन्ही सर्व्हिसेस आम्ही इंटिग्रेटेड म्हणून बघतो याच्याकडे. त्यामुळं जर आपण याच्यातनं क्रेडिट हा आस्पेक्ट जर बाहेर काढला तर बाकीच्या 2 सर्व्हिसेस तेवढ्या प्रभावी नाही राहणार. म्हणून क्रेडिट पण आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यासाठी एकदा स्टोअर केलेला माल आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये शेतकऱ्यांना आम्ही इमिडिएट त्याची रिक्वेस्ट आल्याबरोबर आज मला पैसे पाहिजे म्हटल्यानंतर 24 तासाच्या आत जर त्या शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नसेल तर तो साधा फोन करून सेंटरवर म्हणू शकतो की माझी हे रिसिप्ट नंबर आहे, मला याच्या अगेन्स्टमध्ये क्रेडिट पाहिजे. लगेचच त्याच्या बँक अकाउंटमध्ये 24 तासाच्या आत जमा आम्ही करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. श्वेता, मला कौतुक याचं वाटतं की अनेक वेळा मी पण तुमच्याच गावाच्या बाजूला माझं गाव आहे, यवतमाळ जिल्ह्यातलाच आहे, आणि आता गेल्या 25-26 वर्षामध्ये मी सुद्धा अनेक तरुण तरुणी बघितलेली आहेत की जे यवतमाळ सारख्या दुर्गम जिल्ह्यातून किंवा विदर्भातल्या कोणत्याही जिल्ह्यामधून शिकून सवरून मोठे झाले, पण ते मुंबई, पुणे, बंगलोर, US आणि अब्रॉड मध्ये झाले.
आपल्या मातीत येऊन आपण काहीतरी केलं पाहिजे, आपल्या मातीतल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. खास करून आत्महत्याग्रस्त जिल्हा की जी केस स्टडी म्हणून अख्ख्या देशानं 2000च्या सुरुवातीपासून बघितलेली आहे आणि म्हणून 2006ला कर्जमाफी योजना किंवा जी पॅकेज जारी झालं ते यवतमाळ जिल्ह्यालाच गृहीत धरून, म्हणजे 6 आत्महत्याग्रस्त जिल्हे होते, त्यात एक यवतमाळ होता, पण मेन हा यवतमाळ जिल्हा होता. पहिली शेतकरी आत्महत्या सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातच झालेली आहे. मी हे यासाठी विचारतोय श्वेता, की असं का वाटलं? म्हणजे एक तर मुळात तुम्हालाच असं का वाटलं की आपण इथेच राहायचं, इतके शिकले सवरलेले तुम्ही, म्हणजे तू सुद्धा IIT मधनं एमटेक केलेलं आहेस, पंकजनी सुद्धा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. एवढं सगळं केलं असताना मग छोट्या खेड्यामध्ये राहून, यवतमाळ सारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये राहून काम करावं असं का वाटलं? तर म्हणजे माझे वडील ते सुद्धा एक लहान शेतकरी होते आणि जेव्हा शेती परवडत नव्हती तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की आता आपण शेती सोडून द्यायची आणि शहरात जाऊन काम करायचं. आणि कुठेतरी त्यांच्या ते मनात एक खंत होती की आपण स्वतः शेतकरी असूनही आपल्याला दुसऱ्याकडे काम करावं लागत आहे. ही खंत त्यांचीच नव्हती, मला असं वाटतं ही म्हणजे विदर्भातल्याच काय महाराष्ट्रात सगळ्या शेतकऱ्यांमध्ये आहे की आज शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. मग आम्ही लहानपणापासून हे सगळं बघतोय, हे वाचतोय, पण आम्ही स्वतः म्हणून काय करतोय? जर मी एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आणि जर मी शिक्षण घेतलंय आणि मला वाटतंय खंत, जर मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नसेल तर मला नाही वाटत की त्याचा काही फायदा आहे. नुसतंच म्हणण्यात की काय करता येईल, काय करता येईल. तर मग प्रत्यक्ष जर आपण जिथे ही समस्या आहे तिथे जाऊन ती सोडवणं, त्याच्यावर उपाययोजना करणं, हेच मला वाटतं की एक उपाय असू शकते. म्हणून आम्ही निर्णय घेतला. ज्यावेळी आमच्याकडे एक खूप चांगलं लाईफ होतं, जमशेदपूर सारख्या ठिकाणी आम्ही एक लक्झरियस लाईफ जगत होतो, कुठलं काही टेन्शन नाही, काही नाही. पण ते सगळं सोडून आम्ही या गावात आलोय आणि या गावानी किंवा बाकी सगळं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी खूप काही आम्हाला भरभरून दिलंय. आत्मिक समाधान ही गोष्ट अशी असते ना की जी पैशात मोजता येत नाही. पंकज, हे जरी खरं असलं तरी हे मॉडेल आता रोपटं आहे, वाढता वाढता वाढे तसं ते वाढणार आहे आणि फोर्ब्सनी त्याचा आवाका बघूनच तुमचं कौतुक म्हणा, गौरव म्हणा केलेला आहे. इथून पुढे योजना काय असू शकतात? कारण हे मॉडेल तुम्हाला लक्षात आलेलं आहे की हे फळतंय, म्हणजे असं नाही की नुसतं नाविन्यपूर्ण आहे म्हणून सुरू केलं आणि ते रखडत चाललेलं आहे. नाही, त्याला चांगला प्रतिसाद नक्कीच मिळतोय म्हणून तुमचा हुरूप वाढलेला आहे. पण मग याचं स्वरूप काय असू शकतं पुढे? आणि मग हेच मॉडेल इतर आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये का लागू होऊ शकत नाही? जर का एक प्रायोगिक तत्वावरती खासगी कंपनीद्वारे तुम्ही हे करत असता आणि जर का ती चळवळ उभी झाली आणि अनेक लोक सोबत आले तर हे आणखीन वाढू शकतं? बिलकुल. म्हणजे ही चळवळच असायला पाहिजे. ग्रामीण विकासाच्या साठी आपण जेव्हा ग्रामीण विकास असा शब्द म्हणतो त्यावेळी रस्ते, वीज, शाळा, पाणी ह्या सुविधांबद्दल बोलतो. पण एक कृषीप्रधान देश म्हणून खऱ्या अर्थाने गाव तिथे गोदाम ह्या गोष्टीला पण तेवढाच वाव किंवा तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे होतं किंवा द्यायला पाहिजे. कारण कृषीप्रधान देशामध्ये आपल्याला जिथे आपण जेवढं काही आपल्या इथे उत्पादन होतं जवळपास मला असं 300 मिलियन मॅट्रिक टन फूड ग्रेन आपण दरवर्षी प्रोडक्शन करतो. त्याच्या 10% दरवर्षी आपल्याकडे पुअर पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग असल्यामुळे, म्हणजे योग्य साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे पोस्ट हार्वेस्ट नंतरचं आपण 10% दरवर्षी नुकसान त्याचं करतो. आणि ह्यामुळे निश्चितच ही चळवळ असणं गरजेचं आहे. 10% ही जी क्वांटिटी आहे खूप मोठी आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं अॅन्युअल प्रोडक्शन जेवढं आहे तेवढं आपण दरवर्षी वेस्ट करतो. आणि मग त्याला धरून त्याचंही गांभीर्य. दुसरी एक बाब म्हणजे ह्या सगळं शेतकऱ्यांच्या बाबतीत जे आहे तेही तेवढंच महत्वाचं आहे. आता आम्ही सुरुवात करत असताना आमच्या स्वतःचं जे गाव आहे तिथून केली. 10 शेतकऱ्यापासून सुरुवात केली आणि पायता पायता आज 3,000 शेतकरी प्रत्यक्ष या सुविधेचा त्यांनी सेवेचा लाभ घेतला. आणि सांगताना आनंद होतो की आम्ही आता फक्त यवतमाळ जिल्ह्यापुरते मर्यादित नाही राहिलो. आमची हे सुविधा आम्ही अकोला जिल्ह्यात पण केली. आता येत्या हंगामामध्ये आम्ही परभणीमध्ये पण सुरू करतोय. आणि हे सगळं काम बघून दुसऱ्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी पण आम्हाला बोलावलं आहे. आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून आम्ही आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात पण आमचं काम स्केल करतोय. निश्चितच आम्ही आता हे 3,000 चा जो आकडा आहे तो एक पुढल्या 2 ते 3 वर्षामध्ये आरामशीर आम्ही 50,000 पर्यंत घेऊन जाऊ.
क्या बात आहे. तुमच्या कामाची विभागणी कशी आहे? म्हणजे पंकज, तू काय काम वाटून घेतलंय आणि श्वेतानी काय काम वाटून घेतलंय? म्हणजे तुम्ही कामं नक्कीच वाटून घेतली आहे. आणि श्वेता IITian आहे, एमटेक बिलकुल. आहे आणि तूही पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तेव्हा तुम्ही कामांची विभागणी तशी समसमान केली असावी असं मी मानतोय. तर ह्याच्यामध्ये एक जो पॉइंट होता महत्वाचा, टेक्नॉलॉजी हा ऍस्पेक्ट खूप महत्वाचा आम्ही ठेवतो. बऱ्याचशा गोष्टी टेक्नॉलॉजीने साध्य होतात. तर आता जी काही स्टोरेज व्यवस्था आहे, जी काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ती लिमिटेड आहे, हे आम्हाला पण लक्षात आलं. कारण की इथे जे उपलब्ध झालेले जे गोडाऊन्स आहे, वेअरहाऊसेस आहे, सगळीकडे उपलब्धच होतील असं नाही. त्याची एक लिमिटेशन्स आहे आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे ते खूप खराब कंडिशनमध्ये आहे आणि आम्ही मोठे पण वेअरहाऊसेस बांधू शकत नाही. किंवा मग जे आता आजकाल जे सायलोज येत आहेत 10,000 मॅट्रिक टनचे, ते ना छोट्या शेतकऱ्याला ऍक्सेसिबल आहे ना अफोर्डेबल आहे. पण मग अशी काय व्यवस्था असू शकते की जे छोट्या शेतकऱ्यासाठी ऍक्सेसिबल पण असेल आणि अफोर्डेबल पण असेल. म्हणून आम्ही आता आपल्या ग्रामीण भागाकडे जे कणगी किंवा ढोला होते त्याचं एक मॉडर्न व्हर्जन आम्ही लॉन्च करतोय पुढल्या 2 महिन्यामध्ये, ज्याच्या अंतर्गत शेतकरी आपला शेतमाल, खास करून ड्राय कमोडिटी जे आहे ते 12 ते 18 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकते. ही जी अच्छा. काही आता कन्व्हेन्शनल वेअर हाऊसेस आहे त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की जर त्याला 4 महिन्याच्या वर जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड मारावंच लागतं. दुर्दैव हे आहे की याबद्दल जास्त बोलल्या जात नाही. नेहमी जे पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइड जे मारलं जातं ते फक्त शेतात उभ्या पिकांवर त्याच्याबद्दल माहिती लोक चर्चा करतात किंवा त्याबद्दल लिहिल्या जातं, बोलल्या जातं. पण वेअरहाऊस पातळीवर ज्या पद्धतीचं याचा वापर होतो तो निश्चितच मोठ्या प्रमाणात हेल्थ हॅझार्डस आहे असं मला वाटतं आणि त्याला पर्यायी उत्तर म्हणून आणि त्यात तेवढंच शेतकऱ्याला कन्व्हिनियंट या आस्पेक्टने जर विचार केला तर ही जी आपली मॉडर्न कणगी आहे किंवा मॉडर्न ढोला आहे हं. ते आम्ही लॉन्च करतोय. तर हा सगळा काही टेक्निकल पार्ट आहे, हा सेन्सर्स बेस्ड टेक्नॉलॉजी, IoT बेस्ड टेक्नॉलॉजी ह्यामध्ये श्वेताचा प्रामुख्याने महत्वाचा रोल आहे. या श्वेता, मी हा खरीप पिकांचा सगळा हंगाम आहे. सोयाबीन, त्यानंतर कापूस, त्यामध्ये तूर हे आंतरपीक बऱ्यापैकी या भागामध्ये घेतलं जातं. प्लस पुढे रब्बी आहे. तर पिकांची वर्गवारी करता तो जो भाग आहे कोरडवाहू पट्टा हा मेनली कॉटन ट्रॅप भाग आहे, म्हणजे कापूस कोंड्यात अडकलेला भाग आहे. जमीन सुपीक आहे, पण NPK, नत्र, स्फुरद, पालाश खूप जास्त टाकल्यामुळे जमिनीचा कस गेलेला आहे आणि सरकार तर म्हणतंय की उत्पादन आम्ही दुप्पट करू. उत्पादन वाढीसाठी पण प्रयत्न झाले पाहिजे. त्या दृष्टीनं काही विचार होतोय का? आम्ही सध्या म्हणजे असं म्हणता येईल, शेती आणि शेतकऱ्यांचे खूप सारे प्रश्न आहेत. म्हणजे एक नाही, लिस्ट खूप मोठी आहे. पण आपण सगळ्या प्रश्नांवर काम करू शकत नाही. सध्या आमची छोटी टीम आहे, खूप मोठी पण टीम नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही सुरुवातीला जे क्षेत्र निवडलं ते फक्त कापणीनंतरच्या सुविधा. एकदा का ही एक चेन डेव्हलप झाली किंवा हा एक विश्वास, जसा आमची टॅगलाईन आहे, वी कल्टिवेट ट्रस्ट. हा जर ट्रस्ट आम्ही शेतकऱ्यांमध्ये बिल्ड केला तर मला वाटतं की पोस्ट काय प्री हार्वेस्ट सर्व्हिसेस जेव्हा त्यांना आम्ही सांगू शकू 2 गोष्टी, की बाबा तू हे पीक नको लावू, हे इतकं नको टाकू. कारण आम्ही कोण न सांगणार आहे त्यांना. जोपर्यंत त्यांना हा विश्वास येणार नाही की हो माझ्या मालाला खरंच मी यांचा सल्ला ऐकल्याने किंवा माझ्या मालाला चांगला भाव मिळत आहे, तोपर्यंत तो विश्वासही तयार होणार नाही. तोपर्यंत आम्ही तिथे मला नाही वाटत की चांगल्या प्रकारे काम पण करू शकतो. पंकज, तुमच्याकडं गोदाममध्ये जे पीक येतं त्यामध्ये मेनली सोयाबीनचं प्रमाण जास्त असेल? हो, यवतमाळ आणि अकोल्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात सोयाबीन आहे. त्याच्यानंतर मग तूर, चना आणि आमच्या भागामध्ये खास करून काबुली चना मोठ्या प्रमाणात होतो. तर ही 4 पिकं मोस्टली आम्ही आतापर्यंत डील केले. कापूस हे तसं नगदी पीक आहे. त्याला पर्याय म्हणून आता सोयाबीनचं चलन वाढलेलं आहे. ऍक्च्युली तो पर्याय होऊ शकत नाही कापसाला सोयाबीन. ती अनेकांची मजबुरी सुद्धा आहे, कारण प्रोडक्शन कॉस्ट कमी असते, नुकसान झालंही तर बेअरेबल असतं. म्हणून मग लोक जास्त मोठ्या प्रमाणात आता सोयाबीनकडे वळले आणि भाव ऍव्हरेज तर मिळतोच मिळतो असं सामान्य शेतकऱ्यांना वाटतं. पण अजूनही कॉटन ट्रॅप मध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचं कारण हे सुद्धा एक आहे की मागच्या वर्षीचं नुकसान पुढच्या वर्षी भरून काढू किंवा यंदा भरून काढू हा एक आशावाद असतो आणि त्या गर्तेत तो जास्तीत जास्त जातो. या प्रश्नाबरोबरच तुमच्याकडे सुद्धा अनेक शेतकरी जेव्हा येत असतील
तेव्हा तुमच्या असं लक्षात येत असेल की कर्जबाजारीपणा ही कीड, ही सामूहिक कीड आहे. म्हणजे छोटा मोठा शेतकरी कोणी त्यातनं सुटलेला नाही. फक्त एवढंच आहे की मोठे शेतकरी, सदन शेतकरी हे सरकारी क्रेडिट सिस्टीम मधून कर्ज घेत असतील आणि जे छोटे मोठे आहेत ते सावकारी कर्ज सावकार. घेत असतील. तर मग हा कर्जबाजारीपणावर काही विचार झालाय का? ह्यामध्ये आम्ही जे वडिलांची जी काही लहानपणापासून एक सावकार कर्ज काढणे आणि त्यातनं त्यांची बऱ्याच वेळा जे होरपळ होत होती, त्या सगळ्या गोष्टीला धरून वाटतंय मला की दोन गोष्टी असायला पाहिजे एका शेतकरी कुटुंबामध्ये. एक तर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, कारण की ज्यावेळी तुम्ही एकाच फक्त पिकावर अवलंबून असतात त्यावेळी तुमची रिस्क भरपूर वाढते. जे काही आपण पश्चिम महाराष्ट्रात किंवा मी बऱ्याच ठिकाणी देशामध्ये फिरलो, ज्या ठिकाणी वेगवेगळे क्रॉप लावले गेले त्यांचं रिस्क आणि अनसर्टिनिटी आपल्या शेतकऱ्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन खूप महत्वाचं आहे. या पिकाला थोडा भाव नाही भेटला पण त्याला भेटू शकतो असं तर नाही होऊ शकत. कोणत्याच पिकाला एकाच वर्षी सगळा भाव नाही भेटला किंवा एकाच वेळी नुकसान झालं असंही नाही होणार. त्यामुळं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर लाईव्हलीहूड डायव्हर्सिफिकेशन पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या कुटुंबा येस. पंकजशी संपर्क तुटलाय. श्वेता, यू कंटिन्यू. हा, बरोबर. तर म्हणून मग हा जो कर्जबाजारीपणाची जी म्हणता येईल की एक साखळी खरं तर निर्माण झालेली आहे की प्रत्येक वेळी ते सावकाराकडून कर्ज घेणं आणि ते मग फिटत नाही म्हणून मग तुमचा शेतमाल तो सरळ तुमच्या घरून घेऊन जातो. तर ही कुठेतरी ब्रेक करण्यासाठी म्हणूनच आम्ही ह्या स्टोरेज व्यवस्थेवरच क्रेडिट अवेलेबल करून देणं हा मोठा एक पर्याय असू शकतो म्हणून आम्ही तो त्यात ठेवला आहे. श्वेता, मला एक प्रश्न हा विचारायचा आहे तुला खास करून, की जेव्हा तुम्ही या प्रश्नाशी डील करता की पीक काढणीनंतर ज्या सुविधा सोयी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायच्या, त्यामध्ये एक सामूहिकपणा तुम्ही आणलाय आणि त्यामध्ये त्या शेतकऱ्याला 2 पैसे जास्त सुटावेत ही भावना आहे. अशा वेळेस तुमच्या सोबत जोडले जाणारे जी लोक आहेत ते काय विचार करून तुमच्या सोबत जोडले चालले? कारण आता तुमची हळूहळू टीमही वाढत असेल. बरोबर. तर आम्ही जेव्हा आमच्यासोबत म्हणजे टीममध्ये स्पेशली जेव्हा लोक जोडतात, तर आमचा दृष्टिकोन हा असतो की आम्ही ज्या बेसिक व्हॅल्यूज म्हणतो की पहिलं की शेतकरी पहिला, त्याच्यासाठी लाभ व्हावा अशा सुविधा पुरवणे आणि तो आपला एक माइलस्टोन म्हणून समोर ठेवणे, हा दृष्टिकोन त्या पुढल्या व्यक्तीमध्ये आहे का, जो आमच्यासोबत जुळत आहे, तो एक पहिले तपासणं आणि त्यानंतर मग पुढे वाटचाल करणं. निश्चितच म्हणजे लोक जेव्हा आपल्याला जुळतात तेव्हा प्रत्येकाच्या एक वेगळ्या अपेक्षा असतात त्यांच्या स्वतःच्या करिअर बद्दल किंवा स्वतःच्या जडणघडणीबद्दल. पण आमचा पहिला उद्देश हा असतो की तुम्ही जुळत असताना आम्ही जो एक भाव घेऊन चाललो आहे तो भाव तिथे टिकून राहावा. नाहीतर मग तुम्ही जसं मगाशी म्हटलं की कंपनी म्हणजे शेतकऱ्यांना लुबाडणं, असा दृष्टिकोन किंवा असा उद्देश कधीच असू नये. श्वेता, मला एक तुला म्हणून प्रश्न विचारायचा आहे की श्वेता खूप शिकलेली आहे, श्वेता IITian आहे, श्वेतानं एमटेक केलेला आहे आणि पंकज श्वेता सोबत आला किंवा श्वेता पंकज बरोबर गेली. तुम्हाला दोघांना आधीपासून हे अशी तुम्ही ध्येय वेडे होतात की नाही आपण शिकलो तरी शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे? म्हणजे पंकजचं मी समजू शकतो, तो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये गेला तेव्हाच त्याला समाजकार्याचं वेड असेल असं म्हणूया. पण तू सुद्धा, आणि मग तुझे नातलग तुला म्हणत नाहीत की एवढं शिकून उपयोग काय झाला, शेवटी खेड्यातच आलीस? नक्कीच. म्हणजे मला म्हणजे बऱ्याच लोकांनी म्हणतात असं नाहीये. बट मला असं वाटतं की माझे मामा आहेत प्रोफेसर दरणे, हे माझ्यासाठी खूप मोठं प्रेरणास्थान राहिले आहे, जे पंकजचे प्रोफेसर राहिलेले आहेत. आणि माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणजे माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मला एक चांगली नोकरी लागली होती. पण मी ती सोडून नाकारून जेव्हा प्रत्यक्ष यवतमाळमध्ये जाऊन राहिली, पार्ट टाइम एक जॉब घेऊन घेतला. पण माझे हे 4-5 जे मित्र होते, पंकज पण एक होता आणि आम्ही सगळे तिथे त्यावेळी शेतकऱ्यांना बाजार भाव पुरवणे SMS द्वारे किंवा मग त्यांना वेगवेगळ्या सरकारी स्कीमची माहिती पुरवणे, असे वेगवेगळे उपक्रम करत होतो. म्हणजे वेळ तर पहिलेपासून होतोच एक सेन्स मध्ये, कारण त्याच वेळी माझ्यावर एवढं मोठं एज्युकेशन लोन होतं, तरी सुद्धा माझे आई वडील माझ्यावर ओरडायचे की काय फायदा झाला, शेवटी तू जर असंच करणार असेल, झोला घेऊनच फिरणार असेल तर काय अर्थ आहे याला. पण ते होतं कुठेतरी.
क्या बात आहे. पंकज, पुन्हा बेसिक प्रश्नांकडे थोडस वळूया, कारण बिलकुल. शेवटी असं आहे ना की जो कॉटन ट्रॅप शेतकरी आहे, खरीपातला शेतकरी आहे, कोरडवाहू हम्म. शेतकरी, त्याला सरकारनं खूप काही दिलं पाहिजे. म्हणजे त्याची भावना आज अशी आहे की बागायतदार किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार काम करतं, आम्हाला तर सरकारनं वाऱ्यावर सोडलं. ही जी भावना त्याच्यामध्ये आहे ना, त्यातूनही अनेक वेळा नैराश्य येतं शेतकऱ्यांमध्ये. तर बिलकुल. याकडे कसं बघता? कारण आत्महत्या काही थांबत नाहीये. त्यावरती मी स्वतः गेली 20 वर्ष सातत्यानं लिहितोय, बोलतोय, वेगवेगळ्या सेमिनारमध्ये जातोय. आणि मला आठवतंय की 1 जून 2006 जेव्हा तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 6 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी कर्जमाफीचं पॅकेज जाहीर केलं होतं, तेव्हा मी राज्यातल्याच एका अग्रगण्य दैनिकामध्ये पहिल्या पानावरती हे पॅकेज नवे वरवरचं मलमपट्टी आणि दुसरा लेख जो लिहिला होता, मला वाटतं 2 जूनला 2006 तो होता की हेक्टरी अनुदान हा एक पर्याय आहे, हम्म. ज्याच्यावरती तेलंगणा सरकारनं अलीकडं विचार करून ती स्कीम लागू केली की प्रत्येक टप्प्यावरती टप्प्याटप्प्यानं जर का अनुदान दिलं त्या कोरडवाहू शेतकऱ्याला, तर त्याला त्याची जी नड आहे, म्हणजे तो सावकारीतून तर निघेल आणि अनुदान रूपी जर का पैसे मिळाले नंतर सरकारनं पीक आल्यावरती काढून घ्या, वेळ पडली तर. असा काही विचार, काही असं मॉडेल सुचतंय? कारण अनेकांनी काम केलेलं आहे, सगळे फेल गेलेले आहेत, कोणाला काही सुचत नाहीये. आणि तो जो शेतकरी आहे त्याला आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढणं सरकारच्याही नाकीनऊ येत आहे. काही सुचतंय पंकज? ह्यामध्ये आमचे जे विचार आहे, एक विनोबांचे एक मांडलेला एक विचार आहे, तो आम्हाला प्रेरित करतो आमच्या या कामाच्या अनुषंगानं. त्यांचा विचार हा आहे की लक्ष्मी कुठल्या कुठल्या मार्गाने गावात येईल किंवा हम्म. गावातल्या घरात येईल, याच्याबद्दल बहुतांश लोक काम करताय, तुम्ही आम्ही सारखे. पण ती लक्ष्मी थांबेल कशी, याच्याबद्दल प्रामुख्याने विचार नाही होत आहे. जेवढ्या झपाट्याने आमच्या गावात लक्ष्मी येत आहेत, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमचं प्रोडक्टिव्हिटी वाढली, पण तेवढ्याच झपाट्याने ती लक्ष्मी बाहेर पण जात आहे. म्हणजे शेवटी आमचे खिसे कोरडेच राहत आहे. मग ती लक्ष्मी कुठल्या कुठल्या मार्गाने जात आहे आणि ते कशा पद्धतीने जात आहे, याच्यावर खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, आमचं कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन जे आहे आज, त्यात म्हणजे कापूस झालंय, सोयाबीन झालं, ह्या कॅश पिकांचं जर आपण अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येईल की काहीच हातात आपल्या उरत नाही. कुठंतरी तो उत्पादन खर्च जो आहे कमी कसा करता येईल ह्याच्यावर भर देण्याची गरज आहे. केवळ उत्पादन वाढवा ह्याला धरून डबलिंग इन्कम कधी होणार नाही असं मला तरी वाटतं. कारण त्यासोबत प्रत्येक गोष्टीला कॉस्ट येते. एखादी टेक्नॉलॉजी किंवा एखादं तुम्ही सोल्युशन म्हणून सांगता, तर त्यासोबत त्याचा विचार पण तेवढाच गरजेचा आहे. कारण की आमची लक्ष्मी तुम्ही आणत आहात पण तेवढ्या झपाट्याने काढून घेतात. हा विचार बेस मानून चालायला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं जे मी मगाशी सांगत होतो की आपलं जे उपजीविकेचं साधन फक्त शेती नसावं, त्याला धरून काहीतरी वेगळं असावं. म्हणजे माझ्या वडिलांकडून मी हे शिकलोय. आमच्याकडे 4 म्हशी होत्या आणि 2 गायी होत्या. आम्ही दूध व्यवसाय पण केला. त्याचा दुहेरी फायदा आम्हाला झाला. एक तर आम्हाला रेग्युलर जे काही कॅश फ्लो मेंटेन करायसाठी जे लागत होतं, वेळेवर बी बियाणं किंवा खतं घ्यायचे असेल, तर आम्हाला प्रत्यक्ष डायरेक्ट कोणावर अवलंबून राहायची गरज नव्हती. दुसरं, आमचा जो काही खतांवरचा खर्च होता तो कमी होत होता, कारण की तुलनात्मक दृष्ट्या बाकी शेतकऱ्यांपेक्षा आम्हाला कमी खत लागायचं, कारण की आमच्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर शेण उपलब्ध होतं. तर डायव्हर्सिफिकेशन ऑफ लाईव्हलीहूड आणि डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉप, ह्या 2 गोष्टी मला असं वाटते रिस्क आणि अनसर्टनिटी शेतकऱ्यांच्या कमी करण्यासाठी निश्चितच मदत होईल. कारण की आमच्या आयुष्यात फक्त इन्कम वाढवणं शेतकऱ्यांच्या एवढंच नाही आहे. आमच्या इतक्या साऱ्या रिस्क आहे. आम्ही प्रत्येक दिवशी जुव्यात आहोत. आमचा जुव्यामधला जो जरा बाहेर काढून आम्हाला निश्चिंती द्या. म्हणूनच कदाचित आम्ही ही जी पोस्ट हार्वेस्ट सर्व्हिसेस आहे, तेवढं तरी आपण त्याची रिस्क कमी करू शकतो का? त्याच्यावरचा ताण कमी करू शकतो का? जो काही एकदा रोज त्याला जे काही भावाचं टेन्शन असते, अरे भाव कमी झालेला आहे, माल विकायला लागणार आहे. ही जी काही रिस्क होती, अनसर्टिनिटी होती, ती आम्ही मिनिमाइज करायचा प्रयत्न या माध्यमातून करतोय. श्वेता, एक शेवटचा प्रश्न मी जाणीवपूर्वक विचारतो, कारण तू त्याचं उत्तर चांगलं देऊ शकशील. सरकार म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करू, त्याला सरकारच्या काही योजना आहेत त्या समजावून सांगू, त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि हे प्रत्यक्षात उतरत नाही, कारण निवडणुकांची वर्ष असले तरी होत नाही आणि निवडणुका नसतील त्या वर्षात ते काही होत नाही. बांधावरती अधिकारी जातील कधी आणि शेतकरी तो लाभ घेईल कधी, असं जाणवतं की कोरडवाहू पट्ट्यातल्या या शेतकऱ्याला मुळात सरकारनं आपल्यासाठी काय काय
आणून ठेवलेलं आहे, वाढून ठेवलेलं आहे, काय योजना आहे, सरकारचे काय बेनिफिट्स आहेत, याची सुद्धा नीट कल्पना असते आणि त्यामुळे तो हा सगळा लाभ उठवण्यात कमी पडतो. हे मी यासाठी विचारतो की मला आठवत आहे एक 15-16 वर्षापूर्वी मी एक बातमी केली होती आणि लक्षात आलं की बागायतदार किंवा ऊस उत्पादक पट्ट्यामध्ये पीक कर्जाची म्हणजे सरकारी पीक कर्जाची मागणी जर का 10 रुपयाची असेल बागायतदार शेतकऱ्याची, तर जिरायत किंवा कोरडवाहू शेतकऱ्याची मागणी 1 रुपयाची आहे. आणि त्यातही अमरावती विभागामध्ये ती सर्वात कमी आहे, जिथं सिंचनाचा अनुशेष हा सर्वाधिक आहे. म्हणजे काय तर त्या शेतकरी तेवढा सजग नाही म्हणा किंवा सरकारला तेवढं भान नाहीये की ज्यांच्यापर्यंत आपल्या योजना जात नाहीत त्यांच्यापर्यंत त्या आपण नेल्या पाहिजे. असं जाणवतं की शेतकऱ्यांना आपल्या हक्काचं जे आहे त्याची पूर्ण माहिती आहे किंवा नाही. मला असं वाटतं की शेतकरी हा म्हणजे त्याच्याकडे खूप सारे काम आहेत. तो त्याला प्रत्यक्ष जाऊन माहिती घेणं एखाद्या सरकारी स्कीमची हे खूप म्हणजे खूप कठीण. इव्हन म्हणजे आता टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली आहे, ती टेक्नॉलॉजी जर आणखी व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता आली आणि त्याच्यावर त्या सगळ्या स्कीम जर त्यांना मिळाल्या तर ते खूप सोपं होऊन जाईल की शेतकऱ्यांना त्या बाबतीत एज्युकेट करायला. आणि दुसरी जी बाजू आहे जी सरकारची आहे ती म्हणजे की तुम्ही प्रत्यक्ष एसी रूम मध्ये बसून प्रत्येक वेळी तुम्ही स्कीम्स डिझाईन नाही करू शकत. जर तुम्ही प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याची परिस्थिती जाणून घेतली आणि त्यानुसार जर स्कीम डेव्हलप केल्या तर त्याचा निश्चित असतात दोन्ही गटांना फायदा होईल, दोन्ही व्यक्तींना फायदा होईल. ह्या दोन्ही गोष्टी मला वाटतं. पंकज, शेवटचा प्रश्न की मध्यंतरी सोयाबीनचे भाव जेव्हा गडगडले होते, मागच्या वर्षीचा सोयाबीन जेव्हा शेतकऱ्यांनी काढला होता नेमके भाव गडगडले होते, तेव्हा मुंबईमध्ये एका वर्तमानपत्रामध्ये सोयाबीनवरच सातत्यानं लिहिणारा आणि तो त्या फ्युचर मार्केटच्या अनुषंगानं लिहिणारा त्याचा मला फोन आला. माझाच एक सहकारी जुना होता जो आज मोठा ज्येष्ठ पत्रकार आहे. त्यांनी असं म्हटलं की अरे तुमच्या भागामधल्या शेतकरी त्यांना फ्युचर मार्केट माहिती नाहीये, त्यांना एमसीडीएक्स माहिती नाहीये, त्यांना काहीच माहित नाहीये. त्यांनी जर का आधीच बोलणी करून दिली तर त्यांना चांगला भाव मिळू शकतो. पण मग त्याचं ऐकून मी जेव्हा गावाकडे एक दोघांशी बोललो ते म्हणले त्याला इकडे आण, त्याला दाखव आपलं सगळं आणि इथं ते शहाणपण सुचतं का, त्याला विचार आणि वर्षभराच्या ज्या आमच्या विवंचना आहेत त्याही त्याला सांग. मग आम्ही कोणाकडे अप्रोच व्हायचं, कोणी आमच्यापर्यंत यायचं, हे काही कसं कळत नाही हे त्याला कळेल. मला तोच प्रश्न तुला विचारायचा आहे की ठीक आहे की तुम्ही तुमचा जो माल तयार होणार आहे त्याचं एस्टिमेट काढून तुम्ही आधी कोणाशी बोलणी करताय, फ्युचर मार्केटमध्ये तुम्ही ते हे सांगताय की तुमचं इतका माल होईल मग तेव्हा तुम्ही घेऊन जा आणि आता भाव जास्त आहे. हाही विचार कधी आलाय की जेव्हा शेतकऱ्यांचा माल हा काढणीला येतो किंवा काढणी झालेली आहे तेव्हाच भाव गडगडतायत, हे एकदा होत नाही, हे सातत्यानं होत आहे. यावरती काही असं लिहावं वाटत नाही, यावरती सरकारला काही सांगावं वाटत नाही? मला असं वाटतं की सरकारला या निमित्तानं मला सांगावं वाटते की जेव्हा तुम्ही एक एमएसपी आणि या सगळ्यांचे भाव कमी झालेले असतात त्यावेळी पण हस्तक्षेप करायला पाहिजे. जसा हस्तक्षेप तुम्ही ग्राहकांचं हित डोळ्यासमोर ठेवून जेव्हा एखादा भाव वाढतो आणि त्याला कंट्रोल करायसाठी मग एक्सपोर्ट बॅन करणं असो किंवा वेगवेगळ्या पॉलिसींना तुम्ही इमिडिएट रातोरात त्याचं इम्प्लिमेंटेशन करता. कुठंतरी मला असं वाटतं की आपल्या देशाचे 60% लोक आत्ताही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. जेव्हा तुम्ही ग्राहक डोळ्यासमोर ठेवता त्यात 60% लोक हेही पण आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांनी हा विचार करायला पाहिजे की फक्त ग्राहक म्हणून ते जे काही आता पर्टिक्युलर मोठे जे उद्योजक आहे, प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, त्यांचे हित जोपासण्यासाठी त्यांच्या सोयीचे जे निर्णय आहेत ते जर नाही घेतले तर निश्चितच शेतकऱ्याला या फायदा होऊ शकतो. एकतर आम्हाला पूर्ण मोकळं ठेवा जेणेकरून आम्हाला जे काही मार्केटमध्ये होतं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि सगळ्या धरून आम्हाला त्या गोष्टीचा फायदा घेता येईल. ज्यावेळी नुकसान होईल ते मग सोसायला तयार आहोत. ज्यावेळी नुकसान होत आहे, कमी भाव आहे, त्यावेळी मात्र तुम्ही हस्तक्षेप नाही करत. पण ज्यावेळी मग भाव वाढायला लागले त्यावेळी तुम्ही म्हणता नाही आमच्या देशाच्या ग्राहकाला ते पुरवडून नाही राहिलं, मग इम्पोर्ट करा. ही जी काही दुटप्पी भावना आहे कुठल्याही सरकारची असो, शेतकऱ्यांना नेहमी मारक ठरलेली आहे. तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला हे संदेश पोहोचवित होतो की तुम्ही खरंच हे गांभीर्याने विचार करा. कारण एवढं सोपं नसतं शेतातलं जेव्हा एक घाम गाळणं आणि त्यातनं तुमच्यापर्यंत तुमच्या प्लेटमध्ये आणून ठेवणं एवढं सोपं नाहीये. त्याच्यासाठी खूप आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी रक्त आटवलेलं असतं. यस, तुम्हा दोघांकडे बघून मला सांगावंसं वाटतं आणि महाराष्ट्रालाही हे माहिती आहे की विदर्भामध्ये
लोकांमध्ये राहून लोक चळवळीचं काम करता करता लोकांना प्रगतीपथावरती आणणारे अनेक जोडपी होऊन गेलेले आहेत. खूप जोडपी अजूनही कार्यरत आहे. त्याचा पुढचा टप्पा तुम्ही आहात, म्हणजे पंकज महल्ले आणि श्वेता ठाकरे महल्ले. तुम्हाला उत्तर चांगलं यश मिळो. तुमची ही कंपनी आहे, त्यामध्ये लोक येत आहेत, लोक जोडले जात आहेत, तिचा पसारा वाढतोय. आज अमेरिकेतल्या फोर्ब्स मॅगझिननी तुमची दखल घेतलेली आहे. उद्या भारत सरकारही त्याची दखल घेईल आणि तुम्हाला अधिक चांगलं यश मिळो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. पाहत राहा लोकमत डिजिटल न्यूजचं टू द पॉइंट. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.